एखादी व्यक्ती मोठ्या पदांवर आरूढ होताना आपण पाहतो तेव्हा अरे हे कसं शक्य झालं असं कधी कधी बघणाऱ्यालाच वाटून जातं. परंतु त्यासाठी त्या व्यक्तीने घेतलेले कष्ट, केलेला अभ्यास आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वात केलेल्या बदलांचा, त्याच्या अपार कष्टांचा सहज विसर पडतो. कणकवली तालुक्यातील वरडेसारख्या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात नारायणराव राणे यांचा जन्म झाला. गरिबी तर सोबत होतीच, परंतु परिस्थिती समोर न झुकता त्यावर पाय देऊन उभं राहत वेळोवेळी संघर्ष करत याच संघर्षमय प्रवासातून तावून सुलाखून तयार झालेले व्यक्तिमत्व म्हणजे नारायण तातू राणे. खासदार नारायण राणे यांचा वरोडे गावातून सुरू झालेला जीवन प्रवास कुणालाही अचंबित करणारा असाच आहे. वडिलांच्या आजारपणामुळे आई वडील गावी आलेले, त्यामुळे नारायण राणे शिक्षणासाठी मामांकडेच राहिले. जे जमेल आणि पडेल ते काम करत शिक्षण घेत नोकरीही केली. क्रिकेटच्या खेळामुळे त्यांना आयकर विभागामध्ये नोकरीही लागली. शिवसेनेचा शाखा प्रमुख झालेल्या नारायण राणेंना 1995 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आणि नारायण राणे 1985 सालीच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक बनले. बेस्ट कमिटीचे सदस्य आणि सलग 3 वेळा बेस्टचे चेअरमन सुद्धा झाले. 1990 साली विधानसभा निवडणुकीत कणकवली मालवण मतदारसंघाच्या निवडणुकीत अगदी 1.5-2 महिने आधीच मतदारसंघात आपला प्रचार करून ते आमदार सुद्धा झाले. 1995 मध्ये शिवसेना भाजपा युतीची राज्यात सत्ता आली आणि दुग्ध विकास आणि पशुविकास खात्याचे ते मंत्री झाले. 1998 साली मुख्यमंत्री सुद्धा झाले. महाराष्ट्रातील एक कर्तबगार आणि निर्णयक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांना अवघ्या 8 महिन्यांची कारकीर्द मिळाली. शिवसेना भाजपा युतीच्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भारत देशातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा माजी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांमुळेच झाली आहे. आज घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात, मासे, शेती यासह पर्यटन हा सुद्धा महत्वाचा उत्पन्न घटक मानला जात आहे. यामागे नारायण राणे यांचीच दूरदृष्टी आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणे यांनी सदैव आपल्या हृदयात अढळ स्थान दिले आहे. अगदी शिवसेनेतून 2005 साली बाहेर पडल्यानंतर सुद्धा. साधा शिवसैनिक ते शिवसेना शाखा प्रमुख पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला आणि मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून लोकप्रतिनिधी कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून सन 2014 पर्यंत आदरणीय नारायणराव राणे यांनी कधीच मागे वळून पाहिले नव्हते. 2014 मध्ये त्यांचा कुडाळ मालवण मतदारसंघात पराभव झाला तेव्हा कोकणातील राजकारणात अनेकांना वाटले की आता राणे संपले. परंतु नारायण राणे यांना काँग्रेस पक्षातून विधान परिषद सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. बदलत्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेत पूर्ण राणे कुटुंब भाजपात दाखल झाले. स्वतः नारायण राणे यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपावासी झालेल्या नारायण राणे यांची लागलीच 2019 मध्ये राज्यसभा सदस्यपदी वर्णी सुद्धा लागली. त्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम खात्याच्या केंद्रीय उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी भाजपा पक्षश्रेष्ठींनी राणेंच्या खांद्यावर सोपवली. सुमारे 3 वर्षांच्या आपल्या केंद्रीय उद्योग मंत्री पदाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग क्षेत्रासाठी नामदार राणे यांनी बहुमोल असे योगदान दिले आहे. केंद्रीय उद्योग खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुशल उद्योजक घडावेत यासाठी महत्वाकांक्षी असे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची पायाभरणी सुद्धा त्यांनीच केली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. या विजयाने कोकण हे राणेंचेच हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्णतः ठाकरे शिवसेनेचा प्राबल्य असणारा मतदारसंघ. 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि सिटिंग खासदार असलेल्या विनायक राऊत यांचा पराभव महायुतीतून कोणत्या पक्षातून होऊ शकतो, उमेदवार कोण असला तरच हा अशक्यप्राय विजय महायुतीला मिळेल याबाबत महायुतीकडून जोरदार सर्वेक्षण झाले. ठाकरे सेनेच्या राऊत यांना पराभूत करण्यासाठी शिंदे सेना नव्हे तर महायुतीच्या माध्यमातून भाजपाचे फक्त आणि फक्त नारायण राणे यांनाच उमेदवारी दिली तरच लोकसभा निवडणुकीचा हा शिवधनुष्य राणे नावाच्या मॅजिकवर महायुतीला पेलणे शक्य होईल. हा आतल्या गोटातला रिपोर्ट महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडे गेला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. अगदी अशक्यप्राय असणारा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विजय
नारायण राणे नावाच्या जादूने खेचून आणला आणि घासून नाही तर ठासून नारायण राणे भारताच्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य बनले. नारायण राणेंच्या रूपात तळ कोकणात भाजपाचे कमळ फुलले आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळ कोकणात फक्त आणि फक्त भाजपा शिवसेना युतीचाच बोलबाला दिसून आला. अर्थातच यामागे एकच जादू होती, ती म्हणजे नारायण राणे नावाच्या करिश्म्याची. नारायण राणे यांची विकास कामांच्या बाबतीत कधीही तडजोड न करता नेहमी नवनवीन संकल्पना सत्यात आणणारा खासदार नेता म्हणून त्यांची इमेज आहे. चिपी विमानतळ, पर्यटन विकास, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात खासदार नारायण राणे यांचा सिंहाचा वाटा आहे. 1990च्या दशकात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंट्री होण्यापूर्वीचा सिंधुदुर्ग आणि आता 21व्या शतकाकडे वाटचाल करत असलेला सिंधुदुर्ग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सुद्धा राज्यामध्ये पहिल्या 10 मध्ये गणलं जातं. याचं श्रेय सुद्धा नारायण राणे यांनाच दिलं जातं. आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या आणि आता आपल्या आयुष्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाही गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासात सन्माननीय नारायण राणे यांनी कधीच हार मानली नाही. विरोधक नेहमीच त्यांच्यावरती टीका करत राहिले, परंतु नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्व, विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि धडाडीच्या जवळपास कोणत्याही विरोधकांना जाताही आले नाही. आजही नारायण राणे यांची तीच शिस्त, वक्तशीरपणा, वेळेला महत्त्व देणे आणि संकटात सापडलेल्याला मदत करणे, त्याच्या पाठीशी उभं राहणं हा वक्तशीरपणा अविरतपणे सुरूच आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड ही जोर जबरदस्तीची नव्हे, तर ती केवळ अभ्यासवृत्ती, प्रशासनातील सखोल ज्ञान प्राप्त करत मिळवलेली ती हुकूमत आहे. अशा वरोडे चेंबूर मंत्रालय, वर्षा ते दिल्ली हा डोळे दिपवणारा प्रवास करणाऱ्या, कोकण विकासाचा महामेरू असणाऱ्या खासदार तथा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.